नमस्कार. BR न्यूज चॅनल प्रस्तुत सत्ताचक्र या विशेष कार्यक्रमात मी विशाल भांगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सत्ताचक्र या कार्यक्रमात सोलापूर शहरातील विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी, पदाधिकारी, नगरसेवक यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत. सध्या सोलापूर शहरामध्ये लोकसभा निवडणूक सुरू आहे. त्या संदर्भात जनसामान्यांच्या मनात काय सुरू आहे, नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, त्यांचं मत काय हे आपण जाणून घेत आहोत. आज असे जे आपले एक मान्यवर आपल्यासोबत आहेत ते आहेत नगरसेवक विनायक विटकर. नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा, भाजपाची सत्ता होती 5 वर्ष, तर विरोधकांनी असा आरोप केलेला आहे की म्हणावा असा विकास झालेला नाही. काय सांगाल तुम्ही? विरोधकांचं अतिशय चुकीचं आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं, या पंतप्रधान मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर देशाचा झपाट्याने विकास झालेला आहे. जे गोरगरीब जनतेपासून ते चांगल्या व्यापाऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातला विकास हे फक्त नरेंद्र मोदी साहेबांमुळे झालेला आहे. आज जनधन खात्याच्या माध्यमातून 4.5 कोटी लोकांचे खाते शून्य रकमेने खाते उघडण्यात आलेलं आहे. कुणाला बँकेचं व्यवहार पण माहीत नव्हतं गोरगरिबांचं. तिथं भ्रष्टाचार होत होतं त्यांच्या अनुदानामध्ये. अशांसाठी डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे, जिथं भ्रष्टाचार व्हायला नाही पाहिजे, म्हणून 4.5 कोटी गरीब लोकांचे मोफत म्हणजे 100 रुपये शून्य बॅलन्समध्ये त्यांचं अकाउंट काढून दिलेलं आहे. ते झालं. आणि पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ज्यांना घरच नाहीत, त्यांना झोपड्यात राहतात, अशांसाठीही पंतप्रधान आवास योजना त्यांनी राबवून 2.5 लाखापर्यंतची तरतूद त्यांना सबसिडी दिलेली आहे. आणि भारतामध्ये बांधकाम क्षेत्रातील जे कामगार आहेत, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी जवळपास 4.5 लाख रुपये देऊन त्यांना घर देणार आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या धोरणामुळे शक्य झालं. आतापर्यंत 50-60 वर्ष झालं काँग्रेस सरकार होतं, कधीही असं झोपड्या हटले नाहीत. झोपड्या हटले तिथं बिल्डिंग उंच उंच इमारती झाले त्यावेळेस. पण आता तसं न होता त्यांच्या जागेवरच त्यांचं हक्काचं घर उभारलं जातं. म्हणजे अजून असे गोरगरीब लोकांना आरोग्याची सुविधा माहीत नव्हती. ते नरेंद्र मोदी साहेबांच्या आयुष्यमान भारत ही योजना त्यांनी चालू केल्यानंतर 5 लाखापर्यंतची त्यांच्या कुटुंबांना एक कवच म्हणजे आरोग्याचं एक कवच निर्माण करून देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांमुळे शक्य झालं. असे झोपड्यामध्ये राहणारे, जे चुलीवर स्वयंपाक करत होते महिला, अशा जवळपास 4-4.5 कोटी महिलांना उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शन हे मोदी साहेबांमुळे शक्य झालं. असे छोटे मोठे जे योजना आहेत, म्हणजे ज्यांना खरंच नाळ आहे, आपल्या देशाचे जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोचलं नव्हतं आतापर्यंत. हे मोदी साहेबांमुळे डायरेक्ट त्यांच्यापर्यंत ही योजना पोचवण्यात आलेलं आहे. आज तुम्ही 5 वर्षात कुठेही वीज लोड शेडिंगचं हे कधी दिसून आलं का? 4.5-5 वर्षात तुम्ही सांगा. 4.5 वर्षाच्या अगोदर जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, 5-5 तास शहरात पण वीज जात होतं, लोड शेडिंग होतं. आज वीज अखंडपणे आपल्याला देतं. ते झालं. आणि जिथं गरीब आहेत, महिला आहेत, गरीब कुटुंबांना वीज घेणं शक्य होत नाही, म्हणून त्या वीज मोफत देण्याचं कामही या मोदी साहेबांच्या ह्याच्यामुळे शक्य झालं. आणि बेरोजगारी, या भारतामध्ये बेरोजगारी भरपूर आहे. सगळ्यांना नोकरी, सरकारी नोकरी घेणं शक्य होत नाही. त्यामुळं त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. व्यावसायिक शिक्षण घेऊन त्यांना एक व्यवसाय करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना म्हणून जवळपास 2-2.5 कोटी युवकांना त्या मुद्रा योजनेतून त्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून एक 4 अपवाद वगळता काँग्रेस सत्ता होती. मग काँग्रेसने देशात म्हणावा असा विकास केलेला आहे का? काँग्रेस देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस फक्त भ्रष्टाचारशिवाय काय केलेलं नाही. जिथं कार्यकर्त्यांचं त्यांनी घरं भरत गेलेले आहेत. सामान्यांचे अजिबात योजनेचा लाभ त्यांना मिळाला नाही. सामान्यांपर्यंत
गरिबांपर्यंत कुठलीही योजना आतापर्यंत मला पोहोचवलेलं दाखवा. असं आत्ता जे पोचतं डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये जे जमा होतं त्यावेळेस तसं होत होतं का? होत नव्हतं. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे उमेदवार आहेत. खरी लढत कुणामध्ये असेल? खरी लढत तर वंचित आघाडी आणि महाराजांमध्येच आहे. कारण शिंदे साहेबांनी गेल्या 45 वर्षात या सोलापूरसाठी अतिशय 1 रुपयाचंही काम केलेलं नाहीत. शिंदे साहेब पाहिजे तसं सोलापूर शहराचा विकास करू शकले नाहीत. त्यांना जवळपास 40 वर्ष मंत्रिमंडळाचं दिवा होतं त्यांच्याकडं. मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, राज्यपाल होते. तरी पण या शहरासाठी आणि या जिल्ह्यासाठी पाहिजे तसं काम त्यांनी करू शकले नाहीत. त्यामुळं त्यांना 2 वेळा सोलापूर जनतेने नाकारलेलं आहे आणि आता त्यांनी तिसऱ्यांदाही त्यांना मोठ्या ह्याच्याने पराभव स्वीकारावा लागेल, ज्या जनतेने दाखवून देतील. देशामध्ये जो छोट्या प्रमाणात समाज आहेत, अल्पसंख्याक आहेत, वडार समाज आहेत, कोळी समाज आहेत, अशा जे लहान समाज आहेत त्या समाजाला भाजप सरकारने न्याय दिला नाही असा एक विरोधकांनी आरोप केलेला आहे. नाही, बरोबर आहे, पण 4.5 वर्षात न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला, भटके मग जाती असू दे किंवा धनगर असू दे, प्रत्येक समाजाला कोणत्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून झालेला आहे. कुणाला राजकीय क्षेत्रातून समाजाला न्याय देण्याचं झालेलं आहे, कुणाला आर्थिक क्षेत्रातून झालेलं आहे. जे जिथं आवश्यक आहे, शैक्षणिक दृष्टिकोन असू दे, कुठं आहे तेही करण्याचा प्रयत्न निश्चित होईल. त्याला थोडं अवघी लागेल आणि 60 वर्ष करू शकले नाही आम्ही 4.5 वर्षात या सरकारकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. विरोधकांनी असाही आरोप केलेला आहे की 2 देशमुखांच्या वादामध्ये सोलापूर शहराचा विकास झाला नाही, विकास रखडलेला आहे. काय सांगाल तुम्ही? अतिशय चुकीचं. विरोधकांना काय कामच नाही, त्यामुळं फक्त 2 देशमुख म्हणण्यातच त्यांचं 4.5 वर्ष निघून चाललेलं आहे. त्या खरं तर 2 देशमुखांमुळं आज सोलापूर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. सोलापूर शहर हे भारतामध्ये स्मार्ट सिटी म्हणून आपलं शहर हे गणलं गेलेलं आहे. आज अनेक वर्षापासून इथं रहदारीचं विषय होतं, त्यामुळं सोलापूर शहरात 2 उड्डाणपूल मंजूर झालेले आहेत आणि शहरातून जे बाहेर जाणारे जे 4-5 महामार्ग आहेत, नॅशनल महामार्ग, ते अतिशय चौपदरीकरण झाल्यामुळं आज दळणवळण मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरातून झालेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळात स्मार्ट सिटीचे कामं आता चालूच आहेत. तुम्ही बघताय एकही रस्त्यामध्ये खड्डा दिसून येत नाही. बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत, रस्त्याची चालू आहेत, ड्रेनेज लाईनची चालू आहेत. हे सर्व या 2 देशमुखांमुळे शक्य झालं. आणि हातवाड काँग्रेस सरकारने केलं, काय गरज नसताना हातवाड केलं. 25-30 वर्ष झालं हातवाडामध्ये लोक अक्षरशः जीवाचं रान करून राहतात. त्यांना पाणी मिळत नव्हतं, ड्रेनेजची व्यवस्था नव्हती. 188 कोटी रुपये मंजूर करून या दोन्ही देशमुखांमुळं आज हातवाडचाही विकास चालू आहे. आता ड्रेनेजचं काम सध्या चालू आहे हातवाडमध्ये. आम्ही म्हणजे बोलत नाही, पण आम्ही करून दाखवतो. सोलापूर शहरामध्ये अनेक वर्षापासून पासपोर्टची मेन कार्यालय नव्हतं. आदरणीय पालकमंत्री यांच्यामुळं आणि सुभाष देशमुखांमुळं आज या शहरात पासपोर्ट कार्यालय झालेलं आहे. तुम्ही स्मार्ट सिटीमध्ये आपलं सोलापूरचं रेल्वे स्थानक बघा. रेल्वे स्थानक अतिशय चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे, सुसज्ज झालेलं आहे. आणि रंगभवन चौक असू दे किंवा होम मैदानचा परिसर असू दे, अनेक वर्षापासून अतिशय दुर्गंधीयुक्त भाग होता तो स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अतिशय चांगलं झालेलं आहे. तिथं अनेक ज्येष्ठ नागरिक आज तिथं व्यायामाला येतात. आणि तुम्ही सोलापुरातले जे बागा आहेत, बागा अनेक वर्ष झालं काँग्रेसच्या काळात ते धूळकात पडले होते. तिथं कोण लहान मुलं जात नव्हते, ज्येष्ठ लोक जात नव्हते. आज पार्क चौकातलं आपलं हे किल्ला बगीचा अतिशय सुंदर, स्मार्ट, चांगल्या पद्धतीने त्यांनी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून डेव्हलप झालेलं आहे. आणि सोलापूर आणि येडशी चौपदरीकरणाचा मार्ग अतिशय मोठ्या प्रमाणात
लोकांना दळणवळणासाठी चांगल्या उपलब्ध करून दिलेला आहे आणि स्मार्ट सिटीकरिता जवळपास 3,000 कोटी रुपयाची तरतूद पंतप्रधानांनी सोलापूरसाठी केलेलं आहे आणि सोलापूर, सांगोला, कोल्हापूर चौपदरीकरणाच्या कामाची सुरुवात झालेली आहे. अक्कलकोट, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर हे पण चौपदरीकरण कॉन्क्रिटीकरणाचं रस्त्याचं हे पण शुभारंभ झालेला आहे. कामाची सुरुवात पण झालेलं आहे आणि सोलापूर आणि उजनी हे दुहेरी पाईपलाईनचं पण आता कामाला सुरुवात झालेलं आहे, टेंडर झालेलं आहे त्याचं. आणि सोलापुरात उद्योग वाढीसाठी जवळपास 2 नवीन एक मंद्रुपला MIDC आणि कुंभारीला एक MIDC असे 2 MIDC पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने आज झालेले आहेत. सोलापुरात नवीन एक रेशीम संशोधन केंद्र पण हिरज येथे झालेलं आहे. पंढरपूर येथे तुळशी वृंदावन पार्क पण झालेला आहे. जवळपास पंढरपूर चंद्रभागा प्रकल्पासाठी 17 कोटी रुपये मुख्यमंत्री साहेबांनी त्या चंद्रबागेत सुशोभीकरणाचं करून तिथं निधी 17 कोटी रुपये दिलेले आहेत तरतुदीसाठी. आणि सोलापूर शहरात आरोग्यासाठी अतिशय चांगलं म्हणजे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आज सध्या आरोग्यमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून जवळपास 200 बेडचं नवीन सुसज्ज असं सिव्हिल हॉस्पिटलचं उद्घाटन गेल्या 2 महिन्यात झालेलं आहे. ते पण पूर्ण होईल. ठीक आहे. आपण भाजपाचे नगरसेवक आहात, एक वडर समाजाचे युवक नेतृत्व म्हणून वडर समाजामध्ये काम करता, समाजाचे प्रश्न सोडवता. वडर समाजाचे प्रश्न भाजप सरकारने सोडवलेत का? नक्कीच म्हणावं लागेल. वडार समाजाचे आमचे म्हणजे बरेच विषय होते. आमचे जे मूळ बांधकाम कामगार आहेत, बांधकाम कामगारांना म्हणजे मूळ हक्काचं घर मिळालं पाहिजे. बांधकाम कामगार कल्याण योजनाच्या माध्यमातून 28 योजना आहेत, म्हणजे त्या 28 योजनेचा लाभ या कामगारांना मिळाला पाहिजे ह्याची तरतूद परवा मुख्यमंत्री साहेबांनी इथं सोलापुरात घोषित करून GR पण काढलेत. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणून वडार समाजाला 100 कोटीचं एक वेगळं पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दिल्यामुळं आज आमच्या वडार समाजाला एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. तरुणांमध्ये काहीतरी उद्योग करणं, काहीतरी रोजगार उपलब्ध करून देणं, त्या माध्यमातून आम्ही या 100 कोटीच्या तरतूद झाल्यामुळं आज समाजात समाधान निर्माण झालेलं आहे. आपल्याला देशामध्ये काँग्रेस की भाजप आणि का? देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या खणकर नेतृत्वामुळं आणि भारतीय जनता पार्टीचे हे ध्येय धोरणं आहेत ते अतिशय खणकर असल्यामुळं आणि चांगले असल्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर हे आपल्याला टक्कर देण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीचं गरज आहे. अतिशय चांगलं आहे हे. भारतीय जनता पार्टीचं सरकार यायलाच पाहिजे. त्याशिवाय हे आंतरराष्ट्रीय आपलं हे निर्माण होत नाही, वजन निर्माण होत नाही. भाजप सरकारने केंद्रामध्ये असतील किंवा राज्यामध्ये असतील किंवा सोलापूर शहरात असतील महापालिकेमध्ये दिलेली आश्वासनं आहेत, ते आश्वासनं पूर्ण केली नाहीत असा एक आरोप विरोधकांनी केलेला आहे. त्यावर काय सांगाल तुम्ही? महापालिकेत विरोधकांना चान्सच नाही. महापालिकेत हे विरोधक कधी दिसलेच नाहीत. तुम्ही तर आता बरेच 2-2.5 वर्ष झाला आम्ही नगरसेवक होऊन विरोधक कोण आहेत काय कळतच नाही आम्हाला, कारण त्यांनी पण आमच्याबरोबरच राहून काम करतात. बजेट पाहिजे असेल तर बजेट, आज एक बजेट झालं आमचं, पण जिथं बजेटची आवश्यकता आहे तिथं दोन्ही देशमुखांच्या माध्यमातून, खासदार फंडच्या माध्यमातून आज प्रत्येक प्रभागात विकासाचं काम चालू आहे. जवळपास माझ्याच प्रभागात जवळपास 3-3.5 कोटी रुपयाचं विकासाचं काम आता सध्या चालू आहे दलित वस्तीच्या माध्यमातून. शेवटचा प्रश्न, भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज यांना नागरिकांनी का निवडून द्यावं? डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज हे म्हणजे संन्यासी आहेत. त्यांना कुटुंब नाही, त्यांना मुलं नाहीत, बाकीचं त्यांचं प्रपंच नाही. त्यांची सेवा ही देशसेवा हीच त्यांची सेवा आहे. आपल्यासाठीच सेवा करणार आहेत त्यांनी आणि निष्कलंक असं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांना निवडून दिल्यावर या म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील विविध त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी PhD आहेत, डॉक्टर केलेले आहेत आणि सगळ्या विषयाचं सगळ्या भाषेचं असं ज्ञान असलेले हे जयसिद्धेश्वर महास्वामी आहेत. त्यांनी कुठल्याही मनात स्वार्थ नाही
आणि राजकारणात असे व्यक्ती असतील तर अतिशय विकासाला एक चालना मिळेल असं मला वाटतं. तर भाजपाचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज यांनी सामाजिक काम केलं, शैक्षणिक काम केलं, धार्मिक काम केलेलं आहे. तर देशसेवा करण्यासाठी सोलापूर शहरातील नागरिक त्यांना नक्कीच मतदान करतील असा विश्वास भाजपाचे नगरसेवक विनायक विटकर यांनी व्यक्त केलेला आहे. अशाच मान्यवरांसह आपण सत्ताचक्र या विशेष कार्यक्रमात त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत. पुढील कार्यक्रमात पुढील मान्यवरांसह भेटूयात. पाहत रहा BR न्यूज चॅनल.